ब्रेकनंतर स्वागत आणि एक महत्त्वाची बातमी आहे। राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। या भेटीचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली। राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन फडणवीसांची भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली, मात्र भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे। तर भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला केला। यामध्ये दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेत। तर या हल्ल्यानंतरचे सॅटेलाइट फोटो समोर आलेले आहेत। मैक्सार टेक्नॉलॉजीद्वारे भारतीय हवाई हल्ल्याचे सॅटेलाइट फोटो जारी केलेत। या फोटोद्वारे पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात किती मोठं नुकसान झालंय हे दिसून येतंय। मुरीदके या भागामध्ये भारतीय सैन्यानं हवाई हल्ला केला। त्यानंतर बहावलपूर, मुरीदके, बहावलपूर ही दोन ठिकाणे या 9 ठिकाणांपैकी आणि तिथले हे सॅटेलाइट फोटो समोर आलेत, ज्या ठिकाणी नुकसान झालेलं दिसतंय। दहशतवाद्यांचे अड्डे असतील ते जमीनदोस्त करण्यात आले। मुरीदके, बहावलपूर इथले ही सॅटेलाइट इमेजेस आहेत। भारताच्या पाकव्याप्त काश्मीरच्या हल्ल्यामध्ये ज्या ठिकाणी ही तळं उद्ध्वस्त करण्यात आली त्याचे हे सॅटेलाइट फोटो। तर पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं एअर स्ट्राईक करून पाकला चांगलाच दणका दिलाय। मात्र ऑपरेशन सिंदूर हे यापुढे सुद्धा सुरू राहू शकतं अशी माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळतेय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑपरेशन सिंदूर यापुढे सुद्धा सुरू राहू शकतं। त्यामुळे भारताच्या रडारवर इतरही काही दहशतवाद्यांचे तळ आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। पाकिस्ताननं यापुढे भारताविरोधात कुठलं जर पाऊल उचललं तर भारत देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे पाकनं जर हरकती थांबवल्या नाहीत तर त्याला भारताकडनं जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाईल। तर भारताविरोधी कारवाई करणाऱ्या लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुलचे हेडक्वार्टर नेस्तनाबूत करण्यात आलं। दहशतवाद्यांच्या आकासह पाकिस्तानला मोठा दणका देण्यात आलाय। लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या मुरीदके इथे तळ ठोकून होता आणि भारताविरोधी कारवायांचे कट रचत होता। या मुरीदकेमधलं लष्करचं हेडक्वार्टरच भारतानं उद्ध्वस्त करून टाकलंय। तर दुसरीकडे जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरनं सुद्धा आपलं मुख्यालय बहावलपूर इथे बनवलं होतं, ते देखील टार्गेट करण्यात आलं भारतीय लष्कराकडनं। भारतीय वायुदलानं बहावलपूरचं मुख्यालय टार्गेट करत संपूर्ण मुख्यालय जमीनदोस्त केलंय। दुसरीकडे सियालकोटमधील हिजबुलचं हेडक्वार्टर सुद्धा उद्ध्वस्त केलंय। LOC जवळ असलेल्या याच मुख्यालयात दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं आणि यावेळी भारतानं राबवलेलं ऑपरेशन सिंदूर हे दहशतवाद्यांसाठी कर्दनकाळ ठरलं। या हेडक्वार्टरमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला।